थांबा, तुमची राशी मिथुन आहे ना? या रक्षाबंधनाला तुम्हाला 5 चुका करायच्या नाहीयेत आणि तुमच्या घरामध्ये जी घटना घडणार आहे, तुम्ही जर चुका केल्या तर ती घटना अर्धीच राहील. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मयुरी पालवे चॅनलवर. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा. यावर्षी आपलं रक्षाबंधन 28 ऑगस्टला आहे. मंडळी, रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा, आदराचा, संरक्षणाचा सण आहे. दरवर्षी आपण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, पण यंदाचं रक्षाबंधन हे सामान्य रक्षाबंधन नाहीये. विशेष म्हणजे मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे. तुम्ही थंबनेलवर वाचलं असेलच, मिथुन राशी रक्षाबंधनला घरात मोठी घटना घडणार, या 5 चुका करू नका. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. अनेकदा आपण यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो, तिथे कोर्ट कचेरी जिंकणार किंवा अचानक करोडोंची लॉटरी लागणार अशा गप्पा मारल्या जातात, पण रोजच्या जगण्यात असं घडत नाही हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही फालतू किंवा खोट्या गोष्टी सांगणार नाहीये. या रक्षाबंधनाला मिथुन राशीच्या जातकांच्या घरात नेमकी कोणती व्यावहारिक, खरी आणि मनाला पटेल अशी मोठी घटना घडणार आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, ही घटना जितकी मोठी आहे तितकीच ती संवेदनशील आहे. जर तुम्ही या रक्षाबंधनादरम्यान काही लहान सहान चुका केल्या तर येणारा हा चांगला काळ तुमच्या हातातून निसटू शकतो आणि घरात नको त्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आजच्या या 5 चुकांविषयी माहिती सांगणार आहे, ज्या मिथुन राशीच्या व्यक्तींनी चुकूनही करायच्या नाहीयेत. हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एकही सेकंद स्किप करू नका, कारण अर्धवट माहिती कायम धोका देत असते. मंडळी, सर्वात आधी हे समजून घ्या की मिथुन राशीच्या लोकांची सध्याची घरातील आणि मानसिक स्थिती कशी आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. या राशीचे लोक लहानपणापासूनच खूप हुशार, मनमिळाऊ आणि बोलणारे असतात. त्यांना सर्वांना सोबत घेऊन चालायला खूप आवडत असतं. पण गेल्या काही महिन्यांपासून किंवा काळापासून मिथुन राशीच्या लोकांच्या घरात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. तुम्ही कितीही चांगलं करायला गेलात तरी घरातल्या किंवा जवळच्या लोकांना ते अजिबात पटत नाही. कुटुंबात एक प्रकारचा सुप्त असा तणाव आहे. कुटुंबामध्ये राग सुद्धा आहे, कटकटी सुद्धा आहेत. सगळं काही नीट आहे असं वरून दिसतं, पण आतून मात्र मन शांत नाहीये. पैसे येत आहेत, पण ते कुठे जातोय याचा पत्ताच लागत नाहीये. घरामध्ये विनाकारण चिडचिड वाढली आहे. तुमच्यासोबतही असं घडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो, कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम नक्की लिहा. पण मंडळी, काळजी करायची अजिबात गरज नाहीये, कारण हा सगळा त्रास संपण्याची वेळ आता आली आहे. या रक्षाबंधनाला ग्रहांची दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे, जी मिथुन राशीच्या घरात एक चांगला बदल घेऊन येत आहे. मंडळी, ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांच्या गोचरानुसार या रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या कुटुंबस्थानी आणि सुखस्थानी ऊर्जेचा एक मोठा प्रवाह निर्माण होत आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये मी सांगणार आहे 3 घटना. त्या घटनांपैकी एक तरी घटना तुमच्या घरामध्ये घडणार आहे. लक्ष देऊन ऐका. पहिली घटना म्हणजे बऱ्याच वर्षांपासून भाऊ बहिणींमध्ये किंवा भावाभावांमध्ये नात्यामध्ये दुरावा आलेला होता, ते नातं आता पहिल्यासारखं होणार आहे. तुमचे भांडणं झाले होते, तुम्ही एकमेकांचं तोंड सुद्धा पाहायला तयार नव्हते, पण आता या रक्षाबंधनाला तुम्हाला तुमचा एकत्र येण्याचा योग आला आहे. बऱ्याच वर्षाचा जुना राग, अपमान अचानक बर्फासारखा वितळून जाईल. एखादी व्यक्ती पुढे येऊन नातं तुमचं सुधरेन. मंडळी, परिस्थिती अशी बनेल की संपूर्ण कुटुंब जुन्या गोष्टी विसरून एकत्र येईल. घरातील वातावरण पहिल्यासारखं हस्तखेळतं आणि प्रेमाचं होईल. ही या रक्षाबंधनाची तुमच्या घरातील पहिली आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि आनंदाची घटना असेल. मंडळी, आता दुसरी घटना म्हणजे तुमच्या घरामध्ये मुलं मुली असतील, तरुण आहेत पहा, मुलं मुली, त्यांना नोकरी पाहिजे आहे आणि त्यांना नोकरी मिळत नाहीये. ती 5-10 वर्षांपासून नोकरीचा प्रयत्न करत होते किंवा त्यांना छोटा मोठा व्यवसाय टाकायचा होता, पण त्यांना त्याच्यामध्ये टाकू की नको त्यांचं मन खात होतं. या रक्षाबंधनाला त्यांना सुवर्ण संधी मिळणार आहे. मंडळी, योग्य माणसाची साथ न मिळणं किंवा योग्य संधी न मिळण्यामुळे हे नियोजन सतत पुढे ढकलत होतं, पण या रक्षाबंधनानंतर तुमच्या घरात अचानक एका व्यक्तीची आगमन होईल किंवा तुम्हाला अशी एक संधी मिळेल ज्याच्या मदतीने या नवीन कामाचा पाया तुमच्या घरातच रचला जाईल. हा बदल फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. हा तुमच्या कुटुंबाच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. मंडळी, तिसरी मोठी घटना आहे
घरातला जो गुप्त शत्रू आहे तो उघडा पडण आणि घरावरची मोठी इडापिडा आजारपण टळण. मंडळी, ही घटना खूप महत्त्वाची आहे आणि तुमच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेली आहे. अनेकदा काय होतं, आपल्याच आसपास, आपल्या भोवती, नातेवाईकांमध्ये काही अशी माणसं असतात जी समोर खूप गोड बोलतात पण पाठीमागं आपल्या कुटुंबाचं वाईट चितत असतात. ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणलं तर नजर लागणं, दृष्ट लागणं असं सुद्धा म्हणतो, नकारात्मक ऊर्जा म्हणतो. यामुळं काय होतं, घरात विनाकारण कोणाचं तरी दुखणं सुरू होतं, सारखे आजारी पडतात, औषधांवर मेडिकलमध्ये जास्त आपला खर्च होतो आणि घरात सतत भांडणं होतात, राग होतो, कटकटी होतात. आणि या रक्षाबंधनाला निसर्गाची आणि ग्रहांची अशी कृपा होणार आहे की तुमच्या पाठीमागे राजकारण करणाऱ्या, तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या त्या गुप्त शत्रूचा खरा चेहरा, त्यांना खोटेपणा कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबासमोर उघडा पडेल. यामुळं काय होईल, तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. घरातली ती नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल आणि विनाकारण घरात चाललेले आजारपण, पैशाची उधळपट्टी अचानक थांबन. तुमच्या घरात एक नवीन सुख आणि शांततेचा काळ सुरू होईल. मंडळी, घरात ही एवढी मोठी आणि चांगली घटना घडणार आहे. मी तुम्हाला या 3 घटना सांगितल्या, त्यापैकी एक तरी घटना तुमच्या घरामध्ये घडेल. पण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर ही संधी हातातून जाऊ शकते. यासाठी मिथुन राशीच्या लोकांनी रक्षाबंधनाला 5 चुका अजिबात करायच्या नाहीयेत. त्यातली पहिली चूक आहे, लक्ष देऊ नाही का, तुमच्या बोलण्यावर ताबा न ठेवणं. म्हणजे तुम्ही काही पण बडबडायचं, कोणावरही राग काढायचा आणि सणाच्या दिवशी घरात वाद घालायचे. मिथुन राशीच्या लोकांची बुद्धी तल्लख असते, पण कधी कधी ते भावनेच्या भरामध्ये, रागात समोरच्याला असं काय काय बोलून जातात, ते समोरच्याच्या इतकं मनाला लागतं ती लक्षात ठेवतात. रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या घरात लक्ष्मी माता आणि कुलदेवतेचा आशीर्वादाचा प्रवेश होणार आहे. या पवित्र दिवशी घरात कोणत्याही विषयावरून, लहान कारणांवरून तुम्ही भांडणं करू नका. तुमचं बोलणं एकदम गोड ठेवा, साखरेसारखं. जर कोणी चिडवण्याचा प्रयत्न केला तर शांत राहा. घरात भांडणं झाला तर आलेली सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मी परत फिरून जाऊ शकते. मंडळी, दुसरी चूक आहे, रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्त पाळत नाहीत. पहा, बरेच लोकांची सवय असते की दिवसभरामध्ये कधी पण राखी बांधायची, दुसऱ्या दिवशी बांधायची, पण रक्षाबंधनाची शुभ मुहूर्त पाळला पाहिजे. अनेकदा आपण सण साजरा करण्याच्या घाईमध्ये दुर्लक्ष करतो. पहा, वेळेचं, दिवस तर आपलाच आहे, कधी राखी बांधली तरी चालन असा विचार आपण करतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार वेळ खूप महत्त्वाची असते. या रक्षाबंधनाला मिथुन राशीच्या बहिणींनी आपल्या भावाला आणि भावांनी बहिणीकडून राखी बांधून घेताना शुभ मुहूर्त आवर्जून पहा. जर त्या दिवशी भद्राकाळ किंवा इतर कोणतीही अशुभ वेळ असेल तर त्यावेळी राखी बांधणं टाळा. पण ह्या वर्षी भद्राकाळ नाहीये, त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. अशुभ वेळेत केलेलं कार्य घरात नकारात्मकता आणत असतं. तर यावर्षी पौर्णिमा तिथी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होणार आहे. पौर्णिमा 27 तारखेला सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्टला सकाळी 9:48 संपणार आहे. मंडळी, उदय तिथीनुसार 28 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण आपल्याकडे साजरा होणार आहे. मंडळी, शास्त्र तसंच या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे तेथील धार्मिक विधींवर त्याचा कोणताच परिणाम होणार नाहीये. त्याच्यानंतर मंडळी, आता मी तुम्हाला तिसरी चूक सांगणार आहे. मंडळी, बहीण भावामध्ये भेटवस्तूंवरून किंवा पैशावरून रोषेफोगे होत असतात. पहा, मान अपमान करणं, बहीण भावाच्या नात्यात लहान मोठे वाद होतच, हे सामान्य आहे. पण रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला तिची लायकी काढून किंवा पैशाचा तोरा दाखवून कोणतीही भेटवस्तू देऊ नका. बहिणीला मान सन्मान द्या, तिच्या चेहऱ्यावर आनंद येईन अशी भेटवस्तू द्या. ज्योतिषशास्त्रानुसार बहीण ही बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करते आणि मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बहिणीला नाराज केलं तर तुम्ही थेट तुमच्या राशीच्या स्वामीला म्हणजे बुध ग्रहाला नाराज करत आहात, ज्यामुळे तुमची बुद्धी आणि प्रगती थांबते. मंडळी, ह्या गोष्टी तुम्ही छोट्या आहेत पण लक्षात ठेवायच्या आहेत. आता चौथी चूक आपण पाहूया, ती म्हणजे काळ्या किंवा गडद रंगाच्या कपड्यांचा आणि राखीचा वापर करतो. पहा, की कोणत्याही शुभ कार्यामध्ये रंगांना खूप महत्त्व आहे. मिथुन राशीच्या जातकांनी या सणाच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं पूर्णपणे टाळायचे. काळे कपडे घालायचे नाहीत. बहिणींनी भावासाठी राखी खरेदी करताना काळ्या कलरची, त्यावर कोणतंही अशुभ चित्र नसलं पाहिजे, रागवलेलं, धारदार शस्त्र अशी राखी नाही पाहिजे. मिथुन राशीसाठी पिवळा हिरवा लाल रंग खूप चांगला आहे, भाग्यशाली ऊर्जा देणारा आहे. मंडळी, ह्या जे कलर आहेत ते तुम्ही घ्यायचे आहेत, हिरवा, पिवळा आणि लाल.
त्याच्यानंतर मंडळी 5वी शेवटची चूक आहे घराचा मुख्य दरवाजा आणि पाहुण्यांची जागा. मंडळी अस्वच्छता ठेवणं. जसं मी तुम्हाला सांगितले, तुमच्या घरात एक मोठी आणि शुभ घटना घडणार आहे, म्हणजे सुख समृद्धी येणार आहे. समृद्धी नेहमी स्वच्छ ठिकाणीच वास करते. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी उठून घरचा जो आपला मुख्य दरवाजा असतो आणि पाहुणे बसण्याची जागा असते ती स्वच्छ करा. मुख्य दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढा आणि जमल्यास तिथं एक पाण्याचा कळश ठेवा, दिवा लावा. घराचा उंबरठा स्वच्छ असेल तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा दारातूनच आपली मागं जात असते. तर मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो आणि ताईंनो, या रक्षाबंधनाला तुमच्या घरात होणारा हा मोठा आणि सकारात्मक बदल तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येणार ठरो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या 5 चुका टाळा, आनंदाने आणि प्रेमाने सण साजरा करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या आयुष्याची ही किती जुळणारी आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल किंवा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला किती भाऊ आहेत नक्की सांगा किंवा शुभ रक्षाबंधन लिहायला विसरू नका. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील इतर मिथुन राशीच्या व्यक्तींना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवा, जेणेकरून मिथुन राशीचे लोक हा व्हिडिओ पाहतील आणि त्यांनाही कळेल कोणत्या चुका करायच्या नाहीत. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.